आणि दुःख देणारी देखील तेच मूर्ती. गजानन हा एक शिवाचा मुलगा, पार्वतीचा मुलगा. कारण आपण त्याची आराधना करू आणि त्यांच्या सेवेला सुरुवात करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. दया टविता घडो महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. नरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्या शुभ सर्वदा. ऐका सभेच्या सभावरा, ऐका माझ्या गिरिधरा. गातो एक नाती भारो, चुकी माफी मान करा. भानुदासी एक नाथ प्रथम आपण त्या गणरायाला वंदन करू. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या भारूड आहेत महाराज. कळाला तर भारूड, नाही तर जीवाला मोठा बिरुड आहे. कळाला तर भारूड, नाही तर सगळा बारडा समजा. कारण आपल्यासाठी गातोच्या गात भरून ठेवलेले. ज्ञानेश्वर माऊलींनी गाता भरून ठेवलाय आपल्यासाठी. तुकाराम महाराजांनी देखील गाता भरून ठेवलाय आपल्यासाठी. आणि तसेच शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी देखील आपल्यासाठी गाथा भरून ठेवलेला आहे. परंतु कोण घेतो कोण घेत नाही त्याचा विचार करीत नाही. परंतु आपल्याला ती नावेतून पडेल आलेला तीर ओलांडून पडेल्या तीराला जायचंय महाराज. मग कसं जायचंय? ह्या गाथ्यातून निघायचंय. कारण गाथा वाचल्याशी कळत नाही, चावल्याशी गिळत नाही आणि अनुभव आल्याशी कळत नाही. असो. अरे नमो गजानना नमो, हे नमो हनुमान नमो. नमो गजानना नमो, हे नमो हनुमान नमो. हे नमो गजानना नमो, नमो हनुमान नमो. हे नमो गजानना नमो, नमो हनुमान नमो. मी तरी कुठं कमी पडतोय. पारड्याचं जोड टाकली तर तोला मोलाची जोड भरणारी अशी ही जोड आहे महाराज. कुणीच कुणाला कमी नाही. अरे गजानन म्हणे मी तर शिवाचा बच्चा आणि हनुमान म्हणे मी
अरे पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा पैशाचा आवाज गणपती कारण गणरायाची मूर्तीच तशी महाराज आता आल्यातच दिवस मुहरी कारण उत्सवच तेवढा मोठा आहे अहो किती ह्या आत्म्यात सासवा एवढं कमीच पडतंय परंतु आपल्याला घरची आशा सुटत नाही प्रपंचाची प्रपंच करायचाच नाही असं नाही प्रपंच करून परमार्थ घडवायचा आहे मग कसा घडवायचा आहे ती आपणची करा सोडवणं आपण ठरवायचंय महाराज जगाने नाही ठरवायचं असो अरे गजानन म्हणे मला जाणव्याचा जोडा गजानन म्हणे मला जाणव्याचा जोडा हनुमान म्हणे माझ्या पायात तोडा अरे नमो गजानन चतुर्थी उद्या चतुर्थी महिलांच्या जीवाची नुसती उलघाल होती महाराज दिवसाचा उपवास धरायचा हिरवळ काम करायचं पाणी न घेता आणि संध्याकाळी 10 वाजता ही उपवास सुटले जातो महाराज मग आता हे काम करायचं म्हणल्यावर भूक लागतीच नाही असं नाही पण जीवाला मारत्यात पण उपवास ही धरत्यात तरी सुद्धा घरच्या गणपतीची सारखी सोंड वाकडी महाराज काय सांगावा लय जातच वाईट आहे हो अहो एखाद्या नळीत त्या कुत्र्याचं शेपूटचं घातलं आणि पुन्हा बाहेर काढलं की पुन्हा वाकडं तशी जात आहे असू द्या तसं असं तसं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे झाले ना असू द्या अरे गजानन म्हणे मला मोदकाचा लाडू गजानन म्हणे मला मोदकाचा लाडू हनुमान म्हणे मला तर तेलाचा गडू अरे नमो गजानन नमो नमो हनुमान नमो हे नमो गजानन नमो नमो हनुमान नमो नमो हनुमान नमो नमो गजानन नमो नमो हनुमान नमो महाराजांनी त्या मारुती रायाचा हनुमंत रायाचं चरित्र सांगितलं महाराज कारण का ज्या टायमाला त्या रावणाने सीता नेली तर सीतेचा शोध करण्यासाठी दुसरा वीर कुणीही नव्हता का महाराज हनुमंत राया शिवाय दुसऱ्याची ताकद नव्हती समुद्र ओलांडून जाऊन त्या
सीतेचा शोध करावा म्हणून राम प्रभूंनी त्याची नेमणूक केली महाराज. हनुमंतरायाला किती बी यज्ञ आडवी आली पण त्याने नाहीशी केली आणि सीतेचा शोध केला आणि परत हनुमंतराया माघारी आलं. कारण लंकाची राख केली, सोन्याची लंका होती परंतु त्याची राख केली महाराज. असू दे, आपल्याला ती इतिहास सांगायची टाईम नाही. अरे गजानन म्हणे मी तर राजगड पाहिला, गजानन म्हणे मी राजगड पाहिला, हनुमान म्हणे मी तर लंकागड जाळीला. अरे नमो गजानन नमो